नमस्कार मित्रांनो, एकदा का डिस्चार्ज मिळाला की तुम्हाला घरी पोहोचतं केलं की मग मी जायला मोकळा झालो. आता पुढे बघू. प्रणाली डिस्चार्ज नंतरसुद्धा तिला इथे ठेवण्याचं ऐकून हर्षद म्हणजे मी इथंच थांबावं असे वाटतं का तुला? नाही आहे, तसे तुझेही बरोबरच आहे. डॅड आणि मॉमला असे सोडून जाणं चुकीचं आहे. पण हर्षद नाईलाजाने होय तसं तर माझा लईच एका विचार होता, पण आधी बाबांची प्रकृती स्थिर आणि तंदुरुस्त होणं गरजेचं आहे, म्हणून तुझे इथं थांबून त्यांची काळजी घेणंच योग्य आहे. खरं तर मला पण इथंच थांबायचं होतं, पण मग कामं लईच नडलेत ग. काय करू, माझ्याशिवाय पैसा अडक्याची समधी कामं नडत्यात. हिशोबाचा बोजा तसाच राहतो. वेळेच्या वेळी बिल क्लिअर नाही केलं की नंतर लईच घोळ होऊन बसतो. म्हणून जावं तर लागणार आहे. पण तुझ्या बिगर कसे राहणार मी? माझे मलाच ठावं नाही. पण नको काळजी करू, मी लगोलग भेटायला येत जाईन. प्रणाली हे ऐकून, हर्षद तुझे अगदी बरोबर आहे, पण आता आपल्याला पुन्हा एकमेकांपासून लांब राहावं लागणार नाही. ही वेळ अगदी अशीच आहे की आपला नाईलाज आहे. पण आता तर कुठे आपण जवळ येऊन अजून नीट 1 महिनाही झाला नाही आणि लगेच आपले पुन्हा अंतर पडावं. जाऊ दे, नको तो विषय. हर्षदचा चेहरा हे ऐकून झरकून उतरतो. डोळ्यात पाणी दाटतं, पण ते लपवतो लगेच. प्रणालीकडे पाठ करून तिथल्या कॉरिडॉरच्या खिडकीतून बाहेर पाहू लागतो. प्रणालीचेही ते लक्षात येतं आणि तिचेही डोळे भरतात. पण डोळ्यातील अश्रू गिळत ती स्वतःला सावरते, कारण तिला माहिती असते की तिला असे गळताना बघून हर्षदला खूप भयंकर त्रास होईल, म्हणून ती स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करत असते. व विषय बदलत प्रणाली, हर्षद ही त्याच्या मनाची अवस्था लपवत प्रणाली त्याच्या खांद्यावर हात ठेवत, हर्षद अरे बघ ना इकडे. हर्षद तिच्याकडे बघत, का ग बाई बोल. प्रणाली मुद्दाम विषय चेंज करून, हर्षद मला ना स्वीट कॉर्न खायची इच्छा होतीये, मला खायचं आहे अरे. ते ऐकून हर्षदच्या चेहऱ्यावर हास्य उमलतं. काय गोड कणीस आत्ता? अगं आपल्या घरात रतीब लागत होती तर तेव्हा तुला बळबळ मला चारावंसं लागत होतं आणि आज अचानकच तुला खाऊ वाटालंय. प्रणाली हट्ट करत, यस आता झाली खायची इच्छा, काय करणार त्याला. हर्षद हसत, बरं बाई, पण बाबांना एकटं सोडून जाता येणार नाही आणि तुला एकटीला सोडून मी जाणार नाही. तेव्हा घरून कोणीतरी येऊ दे, मग जाऊ तुझे गोड कणीस खायला. ओके. खरं तर दोघांनाही आता 5-6 दिवसांनी एकमेकांपासून दूर जावं लागणार आहे याचा अतोनात दुःख होत असते. पण परिस्थितीसमोर दोघे हतबल झालेले असतात. पण त्याच्या मनातलं हे दुःख ते पुरेपूर लपवत असतात, कारण त्या दोघांनाही माहिती असते की दोघेही एकमेकांच्या ताकदीही आहेत आणि कमजोरही आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना कमजोर पडू द्यायचं नसतं. म्हणून ते दोघे आपण नॉर्मल असल्याचं भासवत असतात. तर प्रणाली पुन्हा, हर्षद आज तुझे माझ्याकडे अजिबात लक्ष नाही आहे. हर्षद प्रश्नार्थक चेहऱ्याने, असे आणि ते कशावरून? प्रणाली तोंड फुगवायचं नाटक करत, मग काय 9 वाजत आले तरी तुझ्या बायकोने नाश्ता केला नाही आहे अजून, हेही विसरलास तू? हर्षद हसत, अरे होय की विसरलोच, पण माझ्या बायकोला विचार की तिला खरंच भूक पण लागती. प्रणाली चिडत, हर्षद आता सकाळी सकाळी पिडू नको हा, भूक लागली आहे मला, चल लवकर. हर्षद तिच्यासोबत जात, तू असे भूक लागलेली म्हणल्यावर मला नुसतं उडू उडू होतं या. तुला बघून गेलो या दंगून, उन्हाचं चांदणं झालं या, वारं शिरलंय अंगात, आलो या रंगात, तुझ्यात गुंतून गेलो या. माझ्या उरात धडधड कशी होती या फडफड, माझ्या उरात धडधड होती या फडफड, जीवाचं पाखरू झालं या, मला उडू उडू झालं या, मला उडू उडू झालं या. दोघेही कॅन्टीनमध्ये जातात. मस्तपैकी गरमागरम इडली डोश्याचा नाश्ता होतो, चहा कॉफी होते. दोघेही बाहेर पडतात आणि रूमपर्यंत जात प्रणाली म्हणते, हर्षद आज दुपारी आपण घरी जायचं बरं का, आज मला हवंय तेही अख्ख्याच्या अख्खं शिकदू. हर्षद ते ऐकून तिची खिल्ली उडवत, काय त्याच्याशिवाय काही दुसरं डोक्यात असतंय का नसतंय? इथं मला एक निस्तारून नाकी 9 यायले आणि तुला भलतंच काहीतरी पाहिजे असते. प्रणाली म्हणते, मग का नाही, एकतर तूच 5 दिवसांनी जाणार आहेस, उलट फक्त 5 दिवस आहेत आपल्याजवळ, मग का लांब राहायचं. हर्षद सॉलिड चेस्टेड, तू तर असं बोलालीस जसं काय मी कायमचाच चाललोय आणि परत येणारच नाही. प्रणाली हे ऐकून खूप चिडते आणि त्याला दंडावर चापटा मारत, हर्षद हे काय बोलणं झालं, मूर्ख नालायक, तुला ना शुभ बोलणाऱ्या असे मनावर झाले. असे विचित्र कोणी बोलतं का? जा तू ना आता अजिबात बोलू नकोस आणि शुभदुम तर विसरायचं, असे म्हणून ती त्याला दंडावर खांद्यावर चापट लगावत असते.
हर्षद हसत, अगं नवऱ्याला असं कोणी मारतं का? असतात का? बघायलाच सगळे ती तशीच मारत. बघू दे, कळू दे त्यांना तू कसा बोलतो माझ्याशी. हर्षद तिच्या हाताला स्वतःकडे ओढत, अगं शिगदूम करण्यापासून तू तर काय जगातली कुठली पण ताकद अडवू शकत नाही मला. आणि असे उगा मला मारून स्वतःच्या हाताला इजा करून घेत नको जाऊस. कारण कसे आहे ना, लोखंडाला मारण्याने त्याला काही लागत नसते, पण मारणाऱ्याच्या हाताला मात्र मार लागतोय, कळलं माझे फूल. प्रणालीला त्याने स्वतःला लोखंड म्हणलेलं आवडत नाही म्हणून, काय तुझी हिंमत कशी झाली स्वतःला लोखंड म्हणायची, असे म्हणून ती पुन्हा त्याला धपाटे घालत असते. असे करत करत ते रूमच्या जवळ येतात तर समोरच माधवी, पार्वती, किसन उभ्या असतात. माधवी प्रणालीचं हे वागणं दुरूनच निहाळत असते आणि तिला प्रणालीने हर्षदवर असे हात उचललेला नाही पटत, तेही किसन आणि पार्वतीसमोर असताना. म्हणून ती नाराजीच्या सुरात, प्रणाली हे काय चाललंय तुझे, असे वागतं का कुणी? हर्षद तिची नाराजगी ओळखून प्रणालीला ओरडा बसायला नको म्हणून, आई अहो मी तिला लईच छेडलं म्हणून ती इतकी चिडली होती. माधवी तरीही नाखुशीत, हो पण म्हणून असे आपण कुठे आहोत याचंही भान असू नये. हर्षद मुद्दाम विषय बदलत, पण तुम्ही समते कधी आलात? जरा लवकर आले असतात तर डॉक्टरांशी गाठ पडली असती. माधवी विश्वासाने, हर्षद तू होतास ना डॉक्टरांना आल्यावर, संपलं मग. तू विचारपूस केली काय? नि मी काय केली? एकच आहे बाळा, पण तुझ्याशिवाय मला दुसऱ्या कोणावरही विश्वास नाही आहे. प्रणालीवर तर अजिबात नाही. ती अजूनही तिच्या बालिशपणा आणि रागीटपणा ह्यातून बाहेर पडलीच नाही आहे. जबाबदार व्हायचं तर लांबच राहिलं. असे म्हणून माधवी सरकनात रमेशजवळ निघून जाते, पण प्रणालीच्या डोळ्यात मात्र हलकंसं पाणी तरळतं व ती झटक्यात खिडकीकडे जाते आणि ते बाहेर बघत उभी राहते. तर किसन आणि पार्वती दोघेही हर्षदला प्रणाली रडती असे खुणावतात आणि तेही आत रमेशला पाहायला जातात. मग हर्षद प्रणालीच्या जवळ जातो, तिचा हात हातात घेऊन, आता असंच डोळ्यातनं किती वेळ पाणी घालणार आहेस? चल जाऊ दे, दे सोडून, नको मनावर घेऊ. त्यांना माहिती नव्हतं की आपल्यात नेमकं काय बोलणं झालंय ते. त्याने जे पाहिलं तेच बोललंय. चुकीच माझीच आहे, मी तुला उगाच असे डिवचायला नको होतो. सोडून दे ईशे आणि हास बघू. प्रणाली तरीही गप्पच असते. हर्षद परत, ए माझे फूल, तुला बोलतो मी, माझ्यावर चिडलीस होय? जाऊ दे, तुला गोड कणीस खायचं होतं ना, चल जाऊन येऊ. प्रणाली मुसमुसत, नाही नकोय मला, तसेही आत्ताच तर ब्रेकफास्ट झाला आहे. हर्षद तिचा मूड ठीक व्हावा म्हणून, बरं चल बाबांना भेटू, आता पूर्णपणे भानावर आलेत आणि त्यांची लाडकी लेक नको त्यांना दिसाया, चल बघू. आणि तो तिला जबरदस्तीने आत ओढून घेऊन जातो. आत गेल्यावर रमेशचं लक्ष दोघांवरही जातं. दोघांनाही डोळे भरून बघतो, स्पेशली प्रणालीला, पण फिरत त्याचं लक्ष परत हर्षदवरच येऊन थांबतो. तो त्याला हाताने आपल्याकडे येण्याचा इशारा करतो. हर्षद जवळ जातो तर रमेश आपल्या थरथरत्या हाताने हर्षदचा हात हातात घेतो आणि स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना लावतो. नंतर त्याला आपल्या चेहऱ्यासमोर वाकायला लावतो व आपलं हळूच ऑक्सिजन मास्क काढून त्याच्या कपाळावर स्वतःचे ओठ ठेवून डोक्यावरून मायेचा हात फिरवतो. त्यावेळी रमेशच्या आणि हर्षदच्याही डोळ्यातून पाणी येते. मग हर्षद रमेशचे गळणारे डोळे पुसतो. बाबा लवकर बरे व्हा, मला लई गप्पा मारायच्या आहेत तुमच्या संग आणि पत्ते पण खेळायचे आहेत. आणि मी काय म्हणतो, ह्या बारीनं फक्त तुमच्यासाठी तुमच्यासोबत एक पेक घेईनच म्हणतोय मी, काय? तेव्हा लवकर बरे व्हा. हे ऐकून रमेश माधवी समोरच आहे म्हणून खुणवतो. तर हर्षद हळू आवाजात, काही होत नाही, त्यांची बोलती आता बंद झाली आहे, तुम्ही फक्त लवकर बरे व्हा, मग आपलं सिक्रेट मिशन आपण फत्ते करू, काय? परत रमेश डोळ्यांनीच खुणावतो, होकार देतो. कारण सर्जरीमुळे विकनेस आलेला असतो म्हणून म्हणावं तितकी स्ट्रेंथ आलेली नसते. तसे तर माधवीने तर खूप कौतुक केलेलं असतं, पण त्यालाही मुळातच सुरुवातीपासूनच खूप विश्वास असतो हर्षदवर, ज्याची आज प्रत्यक्षात अनुभूती झालेली असते. मग सगळेजण रमेशच्या रेस्टमध्ये व्यत्यय यायला नको म्हणून पटकन बाहेर येतात. माधवीलाही कळून येतं की अजून डिस्चार्जला 5-6 दिवस आहेत आणि आपल्यामुळे या सगळ्यांची तारांबळ होत आहे. हे बघून ती पार्वतीला, ताई अशा अवघड परिस्थितीत तुम्ही सगळ्यांनी खूप म्हणजे खूपच साथ दिली, पण आता असे वाटते की विनाकारण तुमची किसनची खूपच तारांबळ होत आहे. जर तुम्हाला गावाकडे कामं असतील तर काही हरकत नाही आहे, म्हणजे हर्षद इथे आहे म्हटल्यावर शेताकडेही कोणीतरी पाहायला हवं म्हणून म्हणते. हर्षद म्हणतो, होय बरोबर आहे आई, बरोबरच बोलत आहेत दादा, मला वाटतं की तुम्ही समजे आज गावाकडे निघा, छोट्याचा पण फोन आलता, असे म्हणून तो किसन आणि पार्वतीला आजच घरी जाण्यासंदर्भात बोलू लागतो. पार्वती हे ऐकून हर्षद, किसनला जाऊ दे, पर मी इथंच
थांबणे म्हणतीये तेवढीच ह्यांना माझ्यासोबत होईल अशा वेळेला आधार असला म्हणजे एक ताकद मिळते बघ. पार्वतीचं हे बोलणं ऐकून हर्षदला आपल्या आईचा अभिमान आणि कौतुक वाटतं की संकटाच्या काळात ती कधीच कोणाचा साथ सोडत नाही आणि सोडू पण देत नाही. तर किसन जायला तयार होतो पण आज संध्याकाळी जाईन म्हणतो. पण हर्षदला संध्याकाळच हा वहिनी आणि पोरींना नीट नेईल की नाही असे वाटत असते. एकतर लांबचा प्रवास, त्यात बाया लेकरं बाळा संग, त्यात भर म्हणून ह्याची ड्रायव्हिंग, ह्यामुळे त्याच्या मनात शंकेची पाल चुकत असते. त्याचा हे संशय हेरून किसन मुद्दाम हर्षदला वडिलांचा मान देत, आबासाहेब तुमच्या सुनेला आणि नातींना मी सुखरूप घरी नेईन म्हणलं, तेव्हा उगाच काळजी नसावी म्हणलं, जरा तुमच्या लेकावर पण विश्वास असू द्या. हर्षद त्याचा भाव बघून, दादा तू पण ना काहीतरीच असते बघ तुझे. मी आजवर तुला एकट्याला कधी पण गाडी चालवू दिली नाही म्हणून जरा काळजी वाटत होती, बाकी काही नाही. त्यांचं हे एकमेकांबद्दल प्रेम आदरभाव बघून माधवीला मात्र खूप आनंद होतो व ती पार्वतीच्या संसारक्षम शिकणुकीला मनोमनच नाही तर पार्वतीसमोरही व्यक्त होऊन सलाम करते. पण आपण मात्र आपल्या मुलीला संस्कार देण्यात कमी पडलो ह्याचीही तिला खंत वाटून राहते. सगळी ठरवाठरवी झाल्यावर हर्षद त्याच्या फुलाचा मावळलेला चेहरा खुलवण्यासाठी तिला बाहेर घेऊन येत असतो. प्रणाली एका कोपऱ्यात उभी असते. हर्षद सगळ्यांनाच आलो जरा आम्ही बाहेर जाऊन येतो, मी आणि प्रणाली चल जरा जाऊन येऊ. प्रणाली नकारार्थी मान हलवत असते. ते बघून माधवी, हर्षद तिच्या मागे नको लागूस, भान न ठेवता वागायची सवयच आहे तिला. लहान मुलाप्रमाणे तिचे सगळे हट्ट नको पुरवत जाऊस. तिलाही जरा तुझी कदर कळायला हवी. खूपच परमनंट करून ठेवलंय तू तिला जरा आता ग्रोन अप होऊ दे. खूप झाला बालिशपणा. ग्रोन अप प्रणाली, पण मॅच्युअर तुझा हा वेडेपणा पाहून मला खरंच तुझी खूप काळजी वाटते. हर्षद डोकं खाजवत मनातल्या मनात, च्या मारी, वातावरण तर अजूनच भडकलं की. मी इथं शांत करायला बघतात आणि उलट चांगलंच गरम झालं. तेवढ्यात पार्वती, अहो माधवीताई तो घेऊन जातोय प्रणालीला तर जाऊ दे की. आणि तुम्ही जसं समजता माझी प्रणाली अजिबात तशी नाही. तिच्यात आम्ही एक जबाबदार सून, प्रेमळ बायको, समजूतदार बाई बघितली आहे, ज्या आजवर तुम्हाला कधीच दिसलं नाही. पण जेव्हा दिसल ना तेव्हा तुम्हीच माझ्या सुनेचे गोडवे गाऊन थकणार नाहीत, बघाच तुम्ही. हे बोलणं ऐकून हर्षद मनोमन, ह्याला म्हणतात हर्षदची आई. झटक्यात थंडावा निर्माण केला आईनं. माधवी, बाहेर जाण्यापेक्षा डायरेक्ट घरीच जावा ना. तसे आताच तर 10:30 वाजलेत. आंघोळ्या उरकून बऱ्यापैकी आरामही होऊन जाईल आणि 6 वाजेपर्यंत या हवं तर. हर्षद, पण तुमच्या जेवणाचं काय? तुम्हाला जीव घालून मग घरी जावं म्हणलं होते. माधवी परत, हर्षद आम्हाला जीव घालायला आम्ही काही लहान बाळं नाही आहोत. आणि किसन आहेच ना, नाही का हो ताई? पार्वती म्हणते, होय होय बरोबर आहे, तुम्ही घरीच जावा, आमची काळजी करू नको. मग हर्षद मान डोलावतो आणि प्रणालीला घेऊन निघतो. तसंही आता मॅडमचा मूड जो थोडाफार हर्षदमुळे तर थोडाफार माधवीमुळे खराब झालेला असतो, तो ठीक करणं हर्षदसाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण तिचा उतरलेला चेहरा म्हणजे हर्षदच्या नाड्या पुढ्या टाईट होत असतात. आणि दोघेही घरी येतात. घरी येईपर्यंत प्रणालीने चक्क एकही शब्द तोंडातून काढलेला नसतो. तर हर्षदनेही तिला शांत होण्यासाठी एकही शब्दाचा उच्चार केलेला नसतो. घरी आल्यावर अंजू मंजूंना बघून प्रणालीच्या चेहऱ्यावर स्माईल येते व ती त्यांच्यासोबत थोडा वेळ खेळते. तर संगीता प्रणालीचा उतरलेला चेहरा पाहून हर्षदला विचारते. मग हर्षद प्रणाली किचनमध्ये जाऊन तिला सगळं सविस्तर सांगतो. तर तिलाही वाईट वाटतं की प्रणालीची तर ह्यात काहीच चूक नाही. तिची आई तिला समजून न घेता असे सगळ्यांसमोर बोलायला नको होते. हर्षदही ह्याच विचारात डायनिंग टेबलवर बसतो. मग चहा घेतो आणि त्यानंतर तो रूममध्ये जायला निघतो. आणि जाण्याआधी तो प्रणालीकडे पाहतो तर ती अंजूमध्येच गुंतलेली असते. तो रूममध्ये जाऊन आंघोळीलाही जातो आणि आंघोळ करूनही येतो तर प्रणाली रूममध्ये आलेली असते. म्हणून मुद्दाम तो रूमच्या दारातून खाली प्रणालीला आवाज देतो. प्रणालीला आवाज ऐकू येतो तरीही त्या दोघांच्या नादी लागते. पण संगीता, प्रणाली, अगं भाऊजी केव्हा धरणं आवाज द्यायलेत तुला, जा की. प्रणाली म्हणते, हो ताई मी जाणारच होते. मग ती रूममध्ये जाते तर हर्षद तिला मागून कवेत घेतो. हे बघून प्रणाली, हर्षद प्लीज सोड मला, माझा मूड अजिबात नाही आहे. हर्षद मागून तिच्या खांद्यावर आपला चेहरा घासत, माझ्यावर चिडली होय? प्रणाली अपसेट होऊन, नाही हर्षद मी तुझ्यावर नाही चिडले, मी स्वतःवरच चिडले आहे. मग हर्षद तिला स्वतःकडे फिरून, स्वतःवर पण का? प्रणाली नाराजीच्या सुरात, तू पाहिलंस ना तिथे काय झालं आणि तरीही तू मला विचारतोस?
हर्षद तिची समजूत काढत, अगं तू आईचं बोलणं काय मनावर घेतेय? हे बघ, ज्या प्रणालीला आम्ही बघितलं आहे तिला ती प्रणाली माहिती पण नाही आहे. एक बायको म्हणून, एक सून म्हणून, भावजाई म्हणून, जाऊ म्हणून, चुलती म्हणून, एक मालकीण म्हणून तू सगळ्यातच एक नंबर आहेस. पण हे समजा त्याने कुठं पाहिलं आहे? पण तुला फक्त हट्टीपणा करताना, चिडताना बघितलं आहे त्यांनी, म्हणून तशा बोलून गेल्या. पण आता जेव्हा तुझ्यातली एक समजूतदार आणि जबाबदार मुलगी त्यांना दिसल, तेव्हा ते स्वतःहून कौतुकाने तुझी पाठ थोपळतील बघ. हे ऐकून प्रणाली, खरंच हर्षद, खरंच असं होईल? खरंच मामाच्या नजरेत मी एक चांगली मुलगी होऊ शकेन? हर्षद तिला मिठीत भरत, होय ग बाई, नक्की होईल. असे म्हणून तर तुला इथं त्या दोघांना सांभाळायला ठेवून जाणार आहे, आणि ते पण माझ्या काळजावर भला मोठा दगड ठेवून. प्रणाली तोंड पाडून, हर्षद प्लीज जाण्याचा विषय काढू नकोस प्लीज. हर्षद मिठी घट्ट करत, बरं ग बाई, तो विषय नाही काढत. मग नेमकं कुठला विषय काढू शिकदूम? प्रणाली स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवत, चल चावट कुठला, म्हणजे तू ह्यासाठी मला आज लवकर घरी घेऊन आलास तर. हर्षद परत तिला स्वतःकडे ओढत, होय तर सोडतो का मग तुला? असे म्हणून तो तिला पुन्हा मिठी मारतो. तेरे मेरे साथ की घडिया जीवन सबसे बड़ी है, तुम हसते हो तो लगता है सामने खुशियाँ खडी है. प्रणाली त्याला थांबवत, हर्षद प्लीज मला 10 मिनिटे देशील आंघोळीसाठी, नंतर तुला हवं ते तू कर, ओके प्लीज शोना. हर्षद तोंड बारीक करून, जा पण लवकर ये. मग ती जाते. हर्षद तोपर्यंत टी व्ही लावून बसतो. प्रणालीने पटकन आंघोळ करून डोक्याला टॉवेल गुंडाळून ब्लाऊज आणि परकरवर बाहेर येते. तिला आलेलं बघून हर्षद लगेच झडप घालतो तिच्यावर. प्रणाली म्हणते, हर्षद थांबशील का थोडं? असे म्हणेपर्यंत तीही वेडी होऊन जाते. खूप वेळ उभे राहून ह्यांचं किसिंग सीन सुरू असते. तेवढ्यात प्रणालीला काहीतरी ऐकू येतं व ती हर्षदला ढकलून देते. असे स्वतःपासून दूर ढकलून दिल्यामुळे, हर्षद थोबाडे असे कशाबाई ढकललीस? प्रणाली दाराकडे इशारा करत, दारात अंजू मंजू उभ्या असतात. नाही, त्यांनी काही पाहिले नसतं बरं का. त्याआधीच त्यांचा आवाज ऐकून प्रणालीने हर्षदला दूर केलेलं असतं. हर्षद तोंड बारीक करून चिडून आपल्याच कपाळावर हात मारत, दवाखान्यात एकांत मिळतो पण जागेची बोंब म्हणून घरी आलं तर घरीही बोंब, सुख म्हणून जरा नाही जीवाला. प्रणालीही वाईट वाटतं म्हणून ती मुलींसोबत गप्पा मारत त्यांच्याबरोबर साडी गुंडाळत, हर्षद हे बघ, आधी आपण जेवण घेऊयात, मग आराम करूयात. आराम करतोय म्हणल्यावर कोणी डिस्टर्ब नाही करणार आपल्याला, येतंय का ध्यानात तुझ्या? मग आता उगाच चिडू नकोस प्लीज. मग काय, दोघीही नाईलाजाने 12लाच जेवायला बसतात. हर्षद, प्रणाली, संगीता, अंजू मंजू सगळेच एकत्र जेवतात. जेवण झाल्यावर हर्षद रूममध्ये जातो. प्रणाली जरा किचनमध्ये संगीतासोबत आवराआवरी करते. सगळं जिकडे तिकडे झाल्यावर प्रणाली संगीताला, मी खूप दमले आहे तर जरा झोपावंसं वाटते, पण हरकत नाही, मी अंजू मंजूशी खेळत खेळत त्यांना झोपी घालते, मग मी जाते. तर संगीता म्हणते, अजिबात नाही, तू जाऊन आराम कर, मी झोपवते आहे ना, तुझा आराम महत्त्वाचा आहे. तसे पण दवाखान्यात अवघडून जात असेल, दोघं पण जा तू. प्रणाली मुद्दाम, नक्की ना, नाहीतर परत ह्या गोंधळात घालत वर यायच्या. संगीता म्हणते, तसे मी होऊ देणार नाही, जा तू निवांत जाऊन झोप. शेवटी प्रणालीला हवी असलेली डाळ शिजते आणि ती वर जाते तर साहेब टीव्हीच्या रिमोटवर राग काढत बसलेले असतात. तिला बघून मिळालेला महत्त्वाची कामं झाली वाटतं समधी. प्रणाली डोअर बंद करून बेडवर जाऊन बसत, हर्षद चिडू नकोस, आता माझ्या सोन्याला कोणीही डिस्टर्ब नाही करणार तशी व्यवस्थाच करून आली आहे. हर्षद तिच्या जवळ येऊन बसत, म्हणजे नक्की काय केलं तू? मग ती खाली घडलेलं सगळं सांगते. कसे तिनं संगीताला दोघींचा ताबा घ्यायला लावला, तेव्हा कुठे हर्षदची कळी खुलते व चटकन तो तिला मिठीत घेतो. कारण जवळ असूनही दूर राहावं लागत होते म्हणून साहेब मिठीपासून सुरुवात करतात, कारण त्यांना आजवरचा दुर्वा त्याच्या मिठीत विसरायचा असतो. खूप वेळ डोळे बंद करून ते दोघे मिठीतील सुख अनुभवतात. नंतर साहेब आपल्या प्रेमाच्या गाडीचा गिअर चेंज करून गाडी हळूहळू कपाळ, दोन्ही डोळे, दोन्ही गाल आणि लास्ट व त्यांचा फेवरेट स्टॉप ओठांवर येऊन ब्रेक मारतात. खूप जोराचा ब्रेक लागतो, इतका की ते दोघेही धुंद होऊन जातात आणि अख्खं जग विसरून जातो. इतके की फुल्ल एसीमध्ये सुद्धा घाम फुटू लागतो, कारण फुल्ल एसी, दोघेही बेडवर विवस्त्र तर ब्लँकेट ह्यांच्यावर, आणि हे ब्लँकेटच्या आत अगदी गुडूप होऊन जातात व दोघांच्या मनानेच नाहीतर शरीराचीही घालमेल शांत होते, कारण दोघेही तेवढेच हवरट असतात. तेरे मेरे साथ की घडिया जीवन में सबसे बड़ी है, बाहों में तेरे जब होते हैं लगता है मंजिल मिली है, तेरे सांसों की कस्तूरी से जिस्म महकने लगे हैं, तेरे लबों की मदिर से तो धड़कन बहकने लगी है,
हाय धड़कन तो अब सच में बहकने लगे है यार, इनका प्यार देख के तो सच में जलन होती है. उफ, नजर ना लगे इन दोनों को. असो, बाकीचं सगळं पुढच्या भागात लवकरच बघूया. का रे दुरावा, थोडा असावा हा रे असावा. बघू हर्षद आणि प्रणाली एकमेकांपासून दूर कसे राहतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.